Programs write a Java program that implements a bubble sort algorithms for sorting in descending order and also show the number of interchanges occurred for the given set of integers. बेसिकली बबल शॉट कसा वर्क होतो, तर आपल्याकडे जर एक ॲरे असेल, कुठलाही ॲरे आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 5, 3, 8 एनिथिंग. जसं की 5 or else you can consider an integer आपल्याकडे a नावाचा ॲरे is equal to this thing. Suppose we have 5, 3 काही पण अल्गोरिदम असू 8, 6 असं. बाय डिफॉल्ट ह्या अल्गोरिदमचा वापर आपल्याला असा करायचा आहे की तो शॉर्ट झाला पाहिजे, म्हणजे फायनल आउटपुट जो आहे आपला तो असा आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल याला शॉर्ट जर केलं आपण 2, 3, 5, 6, 7 आणि 8 असं आउटपुट पाहिजे. मला शॉर्ट करण्यासाठी भरपूर मेथड्स आहेत, पण जे विचारलंय प्रॅक्टिकल मध्ये ते बबल शॉर्ट विचारलं. बबल शॉर्ट हा सिंपल आहे, त्याच्यामुळे जास्त काही चेंज नाही. याच्यामध्ये काय करायचं असतं, पहिला व्हॅल्यू घ्यायचं. जसं 5 घेणार आपण, फर्स्ट एलिमेंट. 2 फॉर लूप वापरावं लागतील. पहिला फॉर लूप फॉर टेकिंग फर्स्ट इंडेक्स व्हॅल्यू आणि सेकंड फॉर लूप सगळे व्हॅल्यू. म्हणजे 5 सोबत आपण कम्पेअर करणार 3 ला, त्याच्यानंतर 8 ला, त्याच्यानंतर 6 ला, 2 ला आणि 7 ला. तर हा शॉर्ट आता त्याने कुठल्या ऑर्डरने सांगितले त्याच्यानुसार डिसेंडिंग ऑर्डर सांगितलंय. मे बी ऑर्डर जे असतात सॉर्टिंगचे ते दोन्ही वेने करतात, असेंडिंग असेल और डिसेंडिंग असेल. आता डिसेंडिंगचा अर्थ असं काय की जे मोठ्यापासून छोटं, आणि हे जे आपण लिहिले ते असेंडिंग लिहिलेलं आहे. त्यांनी विचारलं काय, डिसेंडिंग. मग डिसेंडिंग पाहिजे असेल तर आपलं आधी 8 आला पाहिजे, मग 7, मग 6, मग 5, मग 3, मग 2 असं पाहिजे. आता हा काय करणार, 5 डिसेंडिंग पाहिजे म्हणजे दुसरी जी व्हॅल्यू येणार आहे ती 5 पेक्षा ग्रेटर पाहिजे, राईट. जेव्हा तो 5 पेक्षा ग्रेटर असेल तर ते दोन्ही आपापचे नंबर जे ते इंटरचेंज करून घ्यायचे. इंटरचेंज करण्यासाठी म्हणजे पहिल्या आधी आपल्याला चेक करावं लागेल की 5 ग्रेटर दॅन 3 आहे का. नाहीये, येस आहे तो, ठीक आहे. मग तो एक्सचेंज होऊन जाईल. पण आपल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे, समोरची व्हॅल्यू मोठी पाहिजे. 3 मोठं नाहीये, काही नाही होणार. मग 8 ग्रेटर दॅन 5, येस. मग याला स्वॅप करता आला पाहिजे. स्वॅप साठी ते लॉजिक जे वापरलं होतं आपण, टेम्प, एक व्हेरिएबल घेऊन टाकायचं. टेम्प इज इक्वल टू सपोज जे पण असेल ॲरेची पोझिशन, ॲरे ऑफ समथिंग पोझिशन्स, जी व्हॅल्यू असेल ती आय. ए ऑफ आय इज इक्वल टू एक पुढचे इटरेशन्स आणि प्लस, इंटरचेंज करून घ्यायचं. हा रो जो आहे एका दुसऱ्या ॲरेचा आपल्याला काय करायचं, J+1 असेल पुढच्या पोझिशन, J+1 इज इक्वल टू टेम्प. म्हणजे A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी आणि सी इज इक्वल टू टेम्प, जे लॉजिक वापरलं आपण तेच. टेम्प A इज इक्वल, टेम्प इज इक्वल टू A, A इज इक्वल टू B and B इज इक्वल टू टेम्प. एक्सचेंज करायचं. कधी कधी ते एक्सचेंज करायचं जेव्हा जेव्हा समोरची व्हॅल्यू याच्यापेक्षा ग्रेटर असेल. मग असं जर आपण करत गेलं की ऍट नाईन जो जो ग्रेटर असेल तो तो शेवटी शेवटी लागत राहील आणि याच्याने आपली पूर्ण लाईन इथे क्रिएट होते. ठीक आहे. आता फर्स्ट इटरेशन मध्ये असं होईल की हा जो आहे ना पूर्ण कम्पेअर करेल. 5 पेक्षा मोठा 8 आहे म्हणून इथे 8 देऊन टाकले. परत 5 कम्पेअर होईल 6 पेक्षा, नाही तर आपण 6 लिहिणार. परत नाही लिहिणार, मग आता आपण 7 असा डेटा येऊन जाईल. आणि जो बाकीचा जो आहे तो ॲज इट इज राहून जाईल. जे आहे उरलं का आता 3 आणि 2. ठीक आहे. मग सेकंड इटरेशन मध्ये असं होईल की 8 कम्पेअर करेल. आता बघायला गेलं की 8 पेक्षा कोणी मोठा नाही, त्याच्यामुळे 8 ॲज इट इज इथे राहून जाईल. थर्ड इटरेशन मध्ये काय होऊन जाईल, मग जो आपला हे आहे
पुढची व्हॅल्यू कम्पेअर व्हायला लागेल. दॅट इज 6. मग 6 चेक करेल. असं करता करता त्याला लक्षात येईल की 7 हा मोठा आहे. 7 होऊन जाईल. त्यानंतर तो परत स्टार्ट करेल, तो नंबर भेटून जाईल. त्याच्यानंतर परत 5. असं एक एक नंबर शॉर्ट होत राहील आणि त्याला जर त्याच्यापेक्षा कोणी ग्रेटर नसेल दिसला, तर तो सेपरेट आउट पडत जाईल. जसं 8 सेपरेट होऊन जाईल, 7 सेपरेट होऊन जाईल, 5 सेपरेट होऊन जाईल, 6 सेपरेट होऊन जाईल. मग तो सेपरेट झालेले नंबर आपल्याला सॉर्टेड ऑर्डर मध्ये भेटेल. एक नंबर घ्यायचा, सगळ्यांसोबत कम्पेअर करायचा, जो पण ग्रेटर असेल त्याला साईडला. परत दुसरा नंबर घ्यायचा, परत सगळ्यांनी कम्पेअर करायचं. सगळे नंबर सगळ्याशी कम्पेअर होत राहतील आणि जो जो ग्रेटर असेल तो कमी कमी होत जाईल. ठीक आहे. या डायग्रामेटिकली पण बरेच आपल्याला प्रेझेंटेशन भेटतील याचे. बबल शॉर्टचे. बबल शॉर्ट. ठीक आहे. इमेज बघितलं आपल्याला तर लक्षात येईल. हे बघा इथे त्यांनी सांगितलेले इटरेशन सिंपल. हा याच्यासोबत कम्पेअर होईल, हा याच्यासोबत कम्पेअर होईल, हा याच्यासोबत कम्पेअर होईल. आणि जो पण गोष्ट मोठा असेल तो बाय डिफॉल्ट येऊन जाईल. परत हे इटरेशन चालू राहील, एक दुसऱ्याशी कम्पेअर करत 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 बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी सॉर्ट होऊन जातात. ठीक आहे. आता याला प्रॅक्टिकली आपल्याला इम्प्लिमेंट पण करायचंय. सो लेट्स गो फॉर द इक्लिप्स. सिंपल सॉर्ट करून घेऊ. नवीनच प्रोग्राम घेतो मी. राईट क्लिक इथे करून घेणार आहे. नावच त्याचं बबल शॉट ठेवून देऊ, म्हणजे ते सिम्पली वर्कआउट होऊन जाईल. लेट्स गो हिअर. बबल शॉट. BUBBLESORT. मेन क्लास मध्येच प्रोग्राम करणार आहे, त्यामुळे पण इथे घेऊन टाकू. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला जे जे लागते त्या गोष्टी घेऊन टाकू आपण. आपल्याला इटरेशन पण प्रिंट करायचे, प्लस एक ऍरे पण लागणार आहे. सगळ्यात अगोदर आपण एक ऍरे घेऊन टाकू. युजर डिफाईन. सो ऍरेचं नाव काही पण घेऊ शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल AR घेऊन टाकतो मी. राईट. इज इक्वल टू हा पॅटर्न वापरू. म्हणजे डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन काय होणार आहे आपल्याकडे एकाच ठिकाणी होणार. ठीक आहे. कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. 5, 3, ची पण घेणार आहे आपण. 8, 6, 2, 7 ब्रॅकेट्स. हा अरे याला शॉर्ट करायचे युजिंग बबल शॉर्ट. आपण एक इंटिजर काउंट पण पाहिजे, किती इटरेशन झाले, तर ITR इटरेशन काउंट मी करून घेतो. इज इक्वल टू 0 इनिशियलाइज करून. ठीक. आधी जो पण ओरिजिनल ऍरे तो आपण प्रिंट करू. ओरिजिनल ऍरे. ओरिजिनल ऍरे. ठीक आहे. हा ऍरे प्रिंट करण्याचे दोन ऑप्शन. एक तर तुम्ही डायरेक्टली फॉर लूप लावू शकता, जे माहिती असेल ते वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इंटिजर I इज इक्वल टू 0 सेमिकोलॉन I लेस दॅन काय करणार आपण. AR डॉट लेंथ सेमिकोलॉन I प्लस प्लस असं प्रिंट करणार. A ऑफ I. ठीक आहे. ते नाही, AR ऑफ I. मी न्यू लाईन नाही लिहू इथे, फक्त त्याच्यामध्ये स्पेस ठेवतो थोडस, म्हणजे ते लक्षात येईल. हा ओरिजिनल ऍरे ऍज इट इज प्रिंट होणार. ओरिजिनल जिनल ओरिजिनल ऍरे. ठीक आहे. सॉर्टेड नाही आहे, आपल्याला याला काय करायचं, सॉर्टेड करायचं. मग आता आपल्याला शॉर्ट करायचं, तर युजिंग बबल शॉर्ट करणार आपण इथे. BUBBLEL बबल शॉर्ट. तर बबल शॉर्ट दोन फॉर लूपने करणार आहे. पहिला फॉर लूप फॉर आउटर इटरेशन. सो आपण इथे एक फॉर लूप घेऊन टाकू. BOBBL बबल शॉर्ट. फॉर लूप घेणार आहे. फॉर I इंटिजर I इज इक्वल टू 0 0 0 सेमिकोलॉन I लेस दॅन करावं लागेल आपल्याला. काय आपलं AR डॉट लेंथ सेमिकोलॉन I प्लस प्लस. ठीक आहे. पहिला फॉर लूप म्हणजे हा 5 होईल, आणि या 5 सोबत आपल्याला कम्पेअर करायचे बाकीचे सगळे एलिमेंट.
त्यासाठी दुसरं एक फॉर लूप घ्यावं लागेल आपल्याला. तर जे म्हणून घेऊ टाकू आपण इंटिजर जे इज इक्वल टू 0 सेमीकोलन जे लेस दॅन तेवढेच AR डॉट लेंथ सेमीकोलन जे प्लस प्लस. म्हणजे हा एक लूप घेईल आणि बाकी सगळ्या सोबत तो कम्पेअर करेल. आता फक्त आपल्याला कंपॅरिझनचं लॉजिक लिहावं लागणार आहे. कंपॅरिझन म्हणजे आपला पहिला जो एलिमेंट असेल म्हणजे इफ अरे ऑफ आयथ एलिमेंट किंवा नाही आयथ नाही हा जेथ एलिमेंट एका इटरेशन सोबत आल्यानंतर AR ऑफ जे जर लेस दॅन असेल त्याच्या पुढच्या एलिमेंट पेक्षा जे प्लस 1 म्हणजे हा एक डेटा पुढच्या डेटा सोबत आपण कम्पेअर करणार. जर असं असेल तर आपल्याला ते स्वॅपचं लॉजिक लिहावं लागेल. स्वॅप साठी आपण एक टेम्पररी व्हेरिएबल घेणार. त्याच्यामध्ये पहिला डेटा आपण स्टोअर करणार आहे अरे ऑफ जे. त्याला पुढच्या इटरेशन अरे ऑफ जे इज इक्वल टू अरे ऑफ जे प्लस 1. ठीक आहे. आणि अरे ऑफ जे प्लस 1 इज इक्वल टू तेच ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू टेम्प, टेम्प इज इक्वल टू बी. AR ऑफ जे. आणि याच्यासोबत आपल्याला याचा काउंट पण वाढवायचा. किती इंटरचेंजेस करावं लागले. सो इंटिजर आय प्लस प्लस. दॅट्स. आता शॉर्ट झाल्यानंतर आपल्याला परत जो आहे तो फॉर लूप प्रिंट करावा लागेल. त्याच्यामुळे आपण आफ्टर शॉर्टिंग सुद्धा एक फॉर लूप प्रिंट करून घेऊ. ठीक आहे. हे कुठे झालं फॉर लूप? इथे स्टार्ट झाला, इथे संपला. ठीक आहे. सॉर्टेड फॉर लूप म्हणून आपण प्रिंट करू शकतो. SO कमेंटच देऊन टाकला. आफ्टर शॉर्ट प्रिंट करू द्या. SO आफ्टर शॉर्ट. परत फॉर लूप लागेल. हाच फॉर लूप घेऊन टाका इथे. फक्त मी इथे आता काय करतो रेड लाईन मध्ये प्रिंट करतो ERR आणि प्लस आपल्याला प्रिंट करायचे नंबर ऑफ इटरेशन. याच्यानंतरच प्रिंट करू नंबर ऑफ इटरेशन NUMBER नंबर ऑफ इटरेशन कशात घेतले आपण व्हेरिएबलचं नाव ITRCNT. ठीक आहे. चलो याला रन करून बघू अँड विल चेक वेदर इट इज वर्किंग. कुठेतरी इक्वल टू किंवा काहीतरी राहिले आपलं. चेक अरे आउट ऑफ बॉर्न इंडेक्स एक्सेप्शन आलंय. परफेक्ट. लेंथ 6. ओके. फॉर लूप घेताना आपण कुठे लेस दॅन इक्वल टू वापरलंय का चेक करा. ऐकून इंटिजर I इज इक्वल टू 0. I लेस दॅन लेंथ केलंय. इथे पण लेंथ केलंय. अरे आउट ऑफ बॉर्न इंडेक्स एक इंडेक्स जास्त होते. ओके लेट डू द -1 -1. आता चेक करा. एक लेवल पर्यंत आपलं आलंय. नंबर ऑफ इटरेशन 4 लागले पण इथे 8 2च इटरेशन झाले. बाकीचे काय नाही झाले. 8 आणि 7 बाकी सोबत कंपॅरिझन नाही होते. पहिला फॉर लूप बरोबर प्रिंट केला I
I लेस दॅन AR डॉट लेंथ -1 I प्लस प्लस, बरोबर. त्यानंतर आपण घेतला J इज इक्वल टू 0, J लेस दॅन AR ची लेंथ जी होती त्याची J प्लस प्लस. कम्पेअर आपण केलं J प्लस 1 पण बरोबर करतोय. स्वॅपिंगचं चुकतोय आपले काहीतरी. टेम्प इज इक्वल टू A ऑफ J झाला, AR ऑफ J इज इक्वल टू J प्लस 1, J प्लस 1 इज इक्वल टू टेम्प. सगळं तर बरोबर आहे. ओरिजिनल ॲरे आफ्टर शॉपिंग AR इंटरचेंज. लॉजिक बरोबर लिहिलं ना, लेस दॅनच लिहिले. परफेक्ट. एक मिनिट परत एकदा रन करा. नाही, सेमच येतंय. लेट्स मी ऍड हिअर न्यू लाईन. डिबगिंग लावून बघावं लागेल आता काय राहतंय. इंटरचेंज ओरिजिनल ॲरे तर प्रिंट केलं आपण. एक दुसरा वे पण आहे मेथड, फॉर इच ला लूप आपण वापरू शकतो फॉर प्रिंटिंग थिंग्स. ते -1 केल्या म्हणून झालंय का? लेट्स रिमूव्ह द -1 बेसिकली. याने ॲरे आउट ऑफ बॉर्न इंडेक्स येतोय ना. हा, बरोबर. कारण लेंथ जी आहे, किंवा आपण अजून एक असं काम करू शकतो की एक लेंथ साईडला काढून घेऊ शकतो. इंटिजर n इज इक्वल टू AR डॉट लेंथ. ठीक आहे. ही जी टोटल लेंथ आलेली आहे ती लेंथ -1 करून टाकू. ठीक आहे. असं डायरेक्ट केलं तरी तेच होतं. असं काही फरक पडायला नाही पाहिजे. 83538627. पहिला इटरेशन झाला, सेकंड इटरेशन पण झाला. इंटरचेंजिंग नाही होते. I लेट इट नाही. लेस दॅन 1 J प्लस प्लस A ऑफ J फर्स्ट इटरेशन, फर्स्ट नंबर जो आहे त्याच्या पुढच्या पोझिशनची कम्पेअर करते. चल आपण उलटा ऑर्डर मध्ये तरी करूया. हे तरी येते का? नाही, पहिले दोनच नंबर चेंज होत आहे. फॉर लूप चुकलंय का आपलं? दुसऱ्या पहिले फॉर लूप सुरू व्हायच्या आधी दुसरं फॉर लूप लिहिलंय का? असं काय झालंय? हा, तसंच काहीतरी झालंय. आपण हे एक्स्ट्रा लिहिलंय ब्रॅकेट्स, मे बी. नाही, हे तर बरोबर आहे. स्वॅप साठी लिहिलंय. परफेक्ट. पहिला फॉर लूप मध्ये आला, दुसरा फॉर लूप मध्ये आलो, त्याच्यानंतर आपण कम्पेअर केलं आणि कम्पॅरिझन नंतर स्वॅप केलं. आणि आफ्टर सॉर्टिंग ऑल ॲरे त्याला परत आपण प्रिंट केली. फॉर I इज इक्वल टू 0, I लेस दॅन n I प्लस प्लस. सही तर आहे. आपण काय करू, एक एक एलिमेंट प्रिंट करून बघू आधी स्वॅप होतोय का, जे कळेल आपल्याला. नाही SYSO सगळा जो डेटा भेटतोय आपल्याला. A ऑफ I काय काय डेटा भेटतोय ते बघूया. 3 3 3 3 3 2 2 2 2 2. लेस दॅन करायचं.
ब्रेक पॉइंट वापरून बघू इथे ब्रेक पॉइंट्स सेकंड फॉर लूप्स comparisons integer value this AR this increments. हेलो ब्रह्मजोत जॉइन एट 10 o'clock. ठीक आहे ओके यांचा क्लासचा टाइम झाला नाही ठीक आहे एवढं घेऊन टाकू आपण कुठेतरी एक एक्सचेंजचं बाकी एक दुसरा वे पण आहे अरे प्रिंट करण्याचा मे बी तो वापरून बघू शकतो आपण फॉर इच लूप म्हणून आहे आणि त्याने होतंय का चेक करू फॉर इच लूप नावाचा एक पार्ट असतो फॉर एक्झाम्पल इंटीजर मी नाम घेतो कोलन ला अरे ए आर नावाचा अरे आणि तो अरे प्रिंट करायचा जे पण आहे नाम कोलन बिलकुल आता चेक करून बघू तसं तर काही फरक पडणार नाही सेमच आउटपुट यायला पाहिजे सेमच आहे ठीक आहे कुठे राहते चेक करून घेऊ आपण फॉर इच वापरा किंवा हे वापरा एक्सचेंज नाही होते तो इथे कम्पॅरिझन हे 2 मिनिटात बघता पण येईल चॅट जीपीटीला आपण विचारलं की फिक्स द एरर तो करून पण देईल बट आपण आपल्या एंडला एकदा चेक करू 2 मिनिटात ओके स्विच टू डिबग हे असं खूपच प्रॉब्लेम आला ना एक डिबगिंग असतो हे ब्रेक पॉइंट लावायचे आणि इथे जो हा डिबग पॉइंट आहे त्याला क्लिक करायचं मी ते आता इटरेशन आपण चेक करू शकतो की कसं येतं त्याचं इटरेशन साठी F8 नावाचं बटन वापरायचं असतं ठीक आहे आता पहिला इटरेशन आपण करतो इथे आलो परत मी आता F8 जाईल याच्यात कंपॅरिझन मध्ये बघा ए ऑफ जे मध्ये पूर्ण ऍरे आहे 538628 जे पण आहे 27 आणि दुसऱ्यामध्ये असेल तुमचं नेक्स्ट डेट म्हणजे ऍरे ऑफ जे म्हणजे 0th एलिमेंट असेल त्याचा पुढचा एलिमेंट म्हणजे 5 हा कम्पेअर करणारे 3 सोबत बरोबर आणि 5 हा लेस दॅन आहे का 3 हा चेक करेल जर लेस दॅन असेल तर तो मध्ये येईल नाही तर नाही येणार आता लेस दॅन नाहीये त्याच्यामुळे इथे आलं नाही पुढे गेलं आता दुसऱ्या इटरेशन मध्ये ए ऑफ जे मध्ये तुमचा 5 असणार आहे पण इथे जो असणार आहे तो तुमचा 8 असणार आहे ठीक आहे आणि हा 8 जो आहे तो छोटा आहे सॉरी 5 हा छोटा आहे 8 पेक्षा म्हणून तो इथे येईल मध्ये आला आता टेम्प मध्ये ए ऑफ जे आहे म्हणजे ए ऑफ जे ची जी व्हॅल्यू असेल आपली ती आता सध्या काय असणार आहे 3 असणार आहे म्हणजे पुढची व्हॅल्यू ए ऑफ जे ची राईट ए ऑफ आय प्लस जे तिसरी व्हॅल्यू आता तो एक्सचेंज होईल ठीक आहे परत आला आता हा 8 एक्सचेंज आता टेम्प मध्ये काय 5 परत इटरेशन आता टेम्प मध्ये काय 6 ठीक आहे
ओके. तर खूप वेळा इटरेशन मध्ये नाही जाते. आता 8च इथे प्रिंट झाला. ठीक आहे. दुसरी व्हॅल्यू नाही आला अजून. 8 नंतर 7 इथे पण बरोबर आहे. त्यानंतर आता येईल 6. इटरेशन तर बरोबर चेक झाले. आता प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम कुठे? राईट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. सगळं इटरेशन बरोबर आले. कंसोल 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 किधर आहे कंसोल? लॉजिक तर हेच आहे, लेस दॅन चेक करायचं आणि तो असेल तर त्याला फिक्स करून घ्यायचं. एरर तर नाही येते, बट असं प्रॉब्लेम डेबगिंग पण नाही कळत आहे. सो दोनच इटरेशन होत्या. एक काम करू, एरर चेक करून घेऊ काय लक्षात येते लवकर. जे कुठे राहते, एक मायनर चेंज असेल कुठेतरी लक्षात येत नाही. विचारून घेऊ. फिक्स बग जॉब बबल शॉट example also what is issue. याला विचारून घेऊ काय राहतंय. क्वेश्चन. हा, आपलं कुठे लॉजिक चुकलंय. इथे चुकले फक्त थोडस. थांबा. a of j is equal to ar of j is equal to ar of j plus 1 and ar of j plus 1 is equal to ar of j. So after first assignment, ar of j is equal to ar of j plus 1 is old value of aj is lost. पुढे राहिलाय म्हणते तो give the complete programs. स्वॅप करताना आपण काय केलं, टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे केलंय बरोबर. सेकंड इटरेशन मध्ये ए ऑफ जे इज इक्वल टू ए आर ऑफ जे प्लस 1 केलंय. त्यानंतर ए आर ऑफ जे प्लस 1 इज इक्वल टू ए आर ऑफ जे बरोबर केलंय. But after the first assignment, a of j is equal to a of j, the old value of j is lost. The correct way is temp is equal to a of j and a of j is equal to this. पण काय केलंय, we use a less than j of plus. हे बघा काय चुकलं होतं आपलं इथे. सगळा प्रोग्राम ऍज इट इज परफेक्ट आहे. हे कंपॅरिझन चुकतंय का आपलं, आणि इन्क्रीमेंट पण बाहेर लिहायला पाहिजे होतं आपण. ठीक आहे. a of j is equal to a of ar of j plus 1, ar of j plus 1 is equal to ar of. इथे चुकलं ना आपलं. इथे काय करायला पाहिजे होतं, टेम्प. एक छोटीशी चूक होती, पण ठीक आहे. झालं. टेम्प ही व्हॅल्यू परत इथे असाइन करा. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी केलं तर सी इज इक्वल टू टेम्प करायला पाहिजे होतं. पण परत ए ऑफ जे केलं होतं म्हणून ते इटरेशन नव्हतं.
बघा एवढं सगळं शोधलं, डिबगिंग केलं आणि छोटासा एरर होता. दॅट्स ऑल. काही प्रॉब्लेम नाही. इथे कोड पण घ्यायची गरज नाही. पण असं लागतं. बरोबर सॉर्ट झालं 8765332. ठीक आहे. आणि नंबर ऑफ इटरेशन पण आता जास्त लागतील, दॅट इज 8. ठीक आहे. सो टायमाला सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं सिंपल लॉजिक मी हार्ड लॉजिक पेक्षा आपलं सिंपल ॲरे घेतला, एक काउंटर घेतला, ओरिजिनल ॲरे प्रिंट केलं. 2 फॉर लूप घेतले आपण. इथे कंपेअर केलं. त्याच्यानंतर कंपेअर करून त्याला स्वॅप केलं. हे डिसेंडिंग ऑर्डर विचारलं होतं म्हणून आपण केलं. हे जर असेंडिंग केलं तर फक्त आपण इथे ग्रेटर दॅन करायचं आणि इथे शॉर्ट होऊन जाईल. 2, 3, 5, 6, 7. ठीक आहे. कुठलेही ऑर्डर विचारू इथं इथे चेंज करायचं लक्षात घ्या. ठीक आहे. आपले 2 प्रोग्राम झाले आणि फायनली आपल्याला कळालं पण काय एरर होतं. गुड आयडिया.